हिवाळ्यात मस्त गरमागरम सूप प्यावासा वाटतो. मग आपण बऱ्याच प्रकारचे सूप देखील करतो आणि हे सूप्स हेल्दी असेल तर सोन्याहून पिवळं. म्हणूनच मस्त एक हेल्दी सूप आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. टायटलवरून तुम्हाला समजलं असेलच, तर आज आपण मस्त हेल्दी असा पंपकिन सूप करणार आहोत. म्हणजे लाल भोपळा जो असतो त्याचं आपण आज इथे सूप करणार आहोत. तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर टोमॅटो सूप पीत असाल किंवा मंचाऊ म्हणजे चायनीज सूप्स पण पीत असाल, पण हा जो सूप आहे तो अगदी हेल्दी आहे. तुम्ही घरच्या घरी इझिली बनवू शकता आणि करायला खूपच सोपं आहे आणि प्यायला इतका चविष्ट आणि हेल्दी तर आहे. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण हा मस्त हेल्दी पंपकिन सूप करणार आहोत. चला तर कृतीला सुरुवात करूया. तर हा पंपकिन सूप करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लाल भोपळा जो आहे त्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एका कुकरमध्ये थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे. तर बटर मी इथे 1 क्यूब घातलेला आहे. बटर या पद्धतीने टाकल्यानंतर जळतो, म्हणून सोबत थोडंसं तेल घालायचं. तर मी इथे 1 चमचा तेल घालून घेतलं. आता यामध्ये आपण 5-6 पाकळ्या लसूण घालून घेऊ आणि सोबतच इथे अर्धी वाटी कांद्याची पात घालून घेऊ. ही आपण अर्धा मिनटं थोडी परतवून घेऊ. कांद्याची पात मी हिरवा भाग आणि जो पांढरा भाग असतो ते दोन्ही घातलेला आहे. इथे अर्धा मिनटं झाल्यानंतर मी यामध्ये पंपकिन म्हणजे लाल भोपळ्याचे असे छोटे तुकडे करून घेतले आणि ते घातलेले आहे आणि सोबत थोडासा गाजर घातलेला आहे. तर 1.5 वाटी मी इथे लाल भोपळ्याचे काप घालून घेतले आणि त्याच्या बिया आणि साल वरचं जे आहे पाठ त्याची ती काढून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी गाजर घातला. आता हे आपण एक 2-3 मिनटं छान असं परतवून घेऊ कमी गॅसवर. 1 मिनटं परतवून झाल्यानंतर मी यावरती झाकण ठेवलेलं आहे. हे कुकर आपण बंद नाही केलं आहे, फक्त जस्ट झाकण ठेवलं. 2 मिनटं आपण याची वाफ काढून घेतली. आता आपण याला परत एकदा मिक्स करून घेऊ. अगदी इथे 2 मिनटं झालेली आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ. इथे पाणीच्या ऐवजी तुम्ही व्हेजिटेबल स्टॉक जर असेल तुमच्याकडे तर तो पण घालू शकता. त्याने अजून जास्त छान टेस्ट येते सूपला. तर मी इथे 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. त्यापेक्षा थोडंसं जास्त घातलं तरीही चालेल. आणि आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ. इथे मी 1 चमचा मीठ घालून घेतलं आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करून याच्या मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेऊ. 2 किंवा 3 शिट्ट्या बास होतील. आपल्याला जो भोपळा आहे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. इथे आपलं कुकर थंड झालेलं आहे आणि वाफ पण पूर्णपणे निघालेली आहे. आता हे आपण उघडून बघितलं, तुम्ही बघू शकता छान इथे भोपळा शिजलेला आहे. आता याला आपण याच्यातलं पाणी थोडंसं काढून घेऊ. हे तुम्ही थंड करून असंच मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता, पण जर पाणी असेल तर कधी कधी हे मिक्सरमध्ये बारीक व्हायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे काय करायचं, थोडं पाणी यामधलं काढून घ्यायचं. यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे. आता हे जे भोपळा आणि गाजर आहे त्याला आपण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. तर ही जी प्रोसेस आहे ती हा भोपळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर करायची, नाही तर यामध्ये जी काही वाफ असते त्यामुळे मिक्सरचं झाकण उघडतं आणि बऱ्याचदा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. म्हणून ही काळजी घ्यायची, पूर्णपणे थंड झाल्यानंतरच इथे आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता इथे मी ही चाळणीवरती टाकून घेतलेलं आहे. आता या पद्धतीने याला मस्त चाळून घ्यायचं आहे. तर आपल्याला सूप अगदी मस्त प्लेन, एकदम छान त्याचं प्लेन टेक्स्चर व्हावं त्यासाठी चाळून घेऊ. नाही चाळलं तरीही चालेल, तुम्हाला असंच आवडत असेल ना तर असं ठेवलं तरीही चालणार आहे. पण कधी कधी मुलांसाठी जर आपण करत असू आणि ह्याचे थोडेसे त्यामध्ये धागे वगैरे दिसले किंवा एखादा छोटंसं काही दुसरा पदार्थ दिसला, दुसरी भाजी दिसली तर ती मुलं खात नाही. म्हणून मी इथे याला छान चाळून घेतलेलं आहे, थोडं पाणी घालून सुद्धा. त्यानंतर इथे मी एक दुसरं भांडं ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला हा सूप एकदा छान उकळून घ्यायचा आहे. इथे आपण तुम्हाला पाणी ॲडजस्ट करायचं असेल तर पाणी ॲडजस्ट करू शकता.
म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल तर थोडं इथे पाणी घालू शकता. त्यानंतर सूपची जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीची आपली ऑलरेडी छान झालेली आहे, त्यामुळे आता इथे आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे. यामध्ये मी थोडं चवीपुरतं मीठ घालून घेतलं. आपण शिजताना पण मीठ घातलेलं होतं, इथे पण थोडंसं त्याप्रमाणेच मीठ घालून घ्यायचं आहे. थोडीशी अगदी साखर घालून घ्यायची, अगदी चिमूटभर. त्यानंतर आपल्याला इथे काळी मिरी पावडर घालायचं आहे. तर सूपमध्ये काळी मिरी पावडर घालणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण त्यानेच त्या सूपची एक छान मस्त टेस्ट येते आणि ती जेव्हा आपण पितो तेव्हा गळ्याला एकदम छान सुख देते. तर इथे आपण हे सगळं घालून घेतलेलं आहे आणि आता आपण याला एक छान उकळी काढून घेऊ. मस्त आपण 1-2 मिनटं छान उकळी काढून घेतली. आपलं सूप तयार झालेलं आहे. आता आपण सर्व करू. वरून इथे मी थोडीशी मिरी पावडर घालून घेत आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आता मला हे मस्त प्रेझेंटेबल दिसायला पाहिजे त्यासाठी मी हे सगळं करून घेते. सोबतच माझ्याकडे पंपकिन सीड्स आहे, तर त्या मी इथे मस्त गार्निशिंग करून घेते आणि वरून थोडीशी छानशी कोथिंबीर घालून घेते. तर हिवाळ्यामध्ये हे पंपकिन सूप, लाल भोपळ्याचं सूप या माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या पारंपरिक रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.